श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 30 जून आणि वार आहे रविवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमणूक करणारे आणि ताणतणावाचे असणार आहेत. कोणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियाची पलीकडची असते, पण आज तुम्ही ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात, असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळून चुकणार आहे. तसंच आईसोबत तुम्ही आज चांगले वेळ व्यतीत करू शकतात. आज आई तुमच्याशी तुमच्या लहानपणाच्या गोष्टी आठवून देणार आहेत. पुढील रास आहे वृषभ रास. येणारा काळ हा खूप चांगला आहे. त्यासाठी उल्हासित राहा. त्यातूनच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळणार आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या जोडीदाराचं प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असणार आहे, हे तुम्हाला आज कळून चुकणार आहे. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणं पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकणार आहे. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असतं, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका. त्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपल्याला ज्याची मदत घेऊ शकतात अशा लोकांशी संवाद साधा. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना आज प्रेमगीत ऐकू येऊ शकते. आज तुम्हाला ते ऐकू सुद्धा येणार आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवाद पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एका चांगले वळण घेणार आहे. टीव्हीवर सिनेमे पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे यापेक्षा उत्तम आज तुमच्या जीवनात काय असू शकणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा नक्कीच होईल. तुम्हाला चांगलं देखील वाटेल आणि ते तुम्ही अधिक आत्मविश्वास त्याने बाळगू शकणार आहात. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही तुम्हाला मिळतील. आपल्या जीवनसाथीसोबत चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देऊ शकते आणि तुमचा मूड एकदम चांगला राहू शकतो. आज अचानक तुम्हाला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या टीन एजमध्ये जाल आणि त्यावेळी जी मजा केली होती तिची उजळणी करून तुम्ही आज त्याचा पुन्हा एकदा अनुभव घ्याल. पुढील रास आहे सिंह रास. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिडपणा कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणूनच शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणंच इष्ट ठरेल. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणाऱ्यांकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की ते पैसे परत केव्हा करतील. ताणतणाव दडपण्याच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. आज आपल्या प्रेमासोबत म्हणजे जीवनसाथीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना देखील व्यक्त करू शकाल. पुढील रास आहे कन्या रास. स्वतःला चुस्त आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरीचा आहार टाळायचा आहे. दिवसभर जरी तुम्ही धन कमवण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देखील देतील आणि काळजी देखील घेतील. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाळ टिकणारा असेल. जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, तर तुम्ही थोडेसे दुःखी होऊ शकतात. तिराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही थोडंसं सांभाळून आणि समजून घ्यायचं आहे. पुढील रास आहे तूळ रास. लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुम्ही आणि तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुखकारक होईल. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता.
आणि टीव्हीवर सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याजवळ येईल, तेव्हा तुम्ही त्यांना मिठी माराल, तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. विनाकारण कोणत्याही गोष्टीवरून तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका. तेच तुमच्यासाठी आजच्या दिवसभरात चांगले असणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाहीत. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणं पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. आपल्या परिजनांसोबत सिनेमा पाहणे उत्तम आणि मजेदार राहणार आहे. पुढील रास आहे धनुरास. गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावविरहित राहण्याचा प्रयत्न करा आणि त्यातूनच तुमच्या मानसिक कणखरपणाला पाठिंबा द्या. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. प्रियजनांसोबत छोट्या सुट्टीच्या मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरणार आहे. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील, ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात, परंतु त्या कामांना करण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप छान काळ घालवणार आहात. पुढील रास आहे मकर रास. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुमच्यासाठी कमप्रद ठरणार आहेत. तसंच त्यामुळे तुम्हाला तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. तसंच गुंतवणूक करणं तुमच्यात बराच वेळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्यायला शिका. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील देखील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकणार आहे. तुमच्या प्रेमजीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूपच कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे की तुम्हाला भरपूर रिकामा वेळ मिळणार आहे. पुढील रास आहे कुंभरास. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटायला जा. आज तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला प्रेमसागरात तुम्ही डुबकी मारणार आहात आणि प्रेमाचा अच्युत आनंदाचा अनुभव घेणार आहात. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी देखील व्हाल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखं वाटेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहेत. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. आयुष्याकडे दुःखी गंभीर चेहऱ्याने पाहू नका. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च मात्र वाढत असेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया नक्कीच तयार होईल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागू शकते. रात्रीच्या वेळी आज तुम्ही कोणाला न सांगता घराच्या बाहेर निघू शकतात, कारण तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्याचे सोल्युशन शोधू शकणार नाहीत. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.